मी सांगतोय सगळ्यांना बकासूर पळणार आहे, आज पळणार आहे. कोण ऐकणं माझं. आज बकासूर पळणार आहे. बकासूर तिथनं आलाय, आता तासाभरात मैदानात पोहोचेल. काय माणसांना आपला विश्वास नाही. आपण काय लोकांना बकासूरबद्दल माहिती देत असतो, पण काही लोकांना विश्वास नाही. सगळे म्हणते ते पळणार नाही, हा लोकांना येड्यात काढतोय, हा पळणारच नाही. मित्रांनो, बकासूर पळतोय आज. बकासूर 100% नाही. आणि नाही जर पळाला मैदानात ना, तर चॅनलच बॅन करतो माझा मी स्वतः. मी एवढा कॉन्फिडन्स आहे मला. बकासूर पळतोय, त्या ठिकाणून हल्लेला आहे बकासूर. आणि बकासूर आज सज्ज झालेला आहे लिंब मैदानामध्ये. आणि मी तुम्हाला सांगतोय, मी 2-3 दिवस झालं मला येड्यात काढते ते माणसं. मी सांगतोय ना, बकासूर पळणार आहे. बकासूरला लिंब फाटी लय आवडते. बकासूरनं तिथं कायम गुलाल घेतलेला आहे, पण काय लोकांना विश्वास नाही. मित्रांनो, बकासूर आज पळतोय. 100 नाही 1001% पळतोय. माझ्या दुसऱ्या चॅनलवरती मागाशी मी बाईट दिलेली होती की त्या मैदानामध्ये सांगितलं की 50% पळू शकतो, 50% नाही पण पळू शकत. पण आता खात्री मिळाली की बकासूर जो आहे तो 100% पळणार आहे. बकासूर आज सज्ज झालेला आहे लिंबच्या मैदानामध्ये. ओपनचं मैदान आहे, महासंग्राम आहे लिंबच्या मैदानामध्ये. कदाचित बकासूर नाशिकला पळायचा सुद्धा नाही आहे बरं का, पळणार सुद्धा नाही, पण इकडे पळू शकतो. काय पळणार आहे, कारण का तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना एवढा लांबचा प्रवास कुठं बसणार आहे एवढा लांब करत. आणि पहिला एका दिवस झाला पण नसेल. आता तुम्ही सगळे म्हणतील की बकासूर त्या ठिकाणी बाईट तर दिलेली आहे की पळणार आहे म्हणून, पळू पण शकतो मित्रांनो. पण मला नाही वाटत की पळेल म्हणून. नाही पळायचं मला वाटते. कारण तुम्हाला माहिती आहे पावसाचा दिवस आहे, ती कधीही अचानक मैदानामध्ये पाऊस येऊ शकतो. कारण की अवकाळी पाऊस दिलेला आहे, त्याच्यामुळे मैदान हे कधी पण आधीमध्ये थांबू शकतं. आणि काळे मातीचं रान जे आहे त्या ठिकाणी आहे ते मला असं वाटते. आणि पाऊस जर पडला आणि सगळे बैल पळणार आहे ते, परंतु बकासूर पळेल का नाही याच्याबद्दल अजून तिकडची अपडेट नाही माझ्याकडे बरं का. पण आज पळतो म्हटल्यानंतर 2 दिवसात लगेच कसा पळेल, एवढे लांबचा प्रवास आहे. त्याच्यामुळे मला वाटते आज तो बकासूर आपला आज पळेल. बघूया ते 22 तारखेला बघूया. परंतु आज बकासूरचं नियोजन कसं काय झालं सगळ्यांना एक सांगतो कसं नियोजन झालं. आज बकासूरचं नियोजन, आपली व्हिडिओ जी आहे ती सगळे लोक बघतात, असं नाही की मामासुद्धा बघतात, मोहिल शेठसुद्धा बघतात मित्रांनो. त्यांना माहीत आहे आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी धमक आहे, काहीतरी आपण बनवतो म्हणजे काही तथ्य असतं. काही लोकांना काही माहीत नसतं, नुसतं अशा तशा कमेंट्स करत बसतात. आणि कमेंट्स करणार वाईट मी लक्ष देत नाही, ब्लॉक करतो डायरेक्ट त्यांना. त्यामुळे काही मला नाही काय देणं नाही घेणं. परंतु आपला लाडका बैल आहे बकासूर. आणि बघूया आज बकासूरचं नियोजन. एक नवीन चेहरा आहे का जुना चेहरा आहे? नवीन चेहरा नाही, जुना चेहरा आहे. तो आधी गाडी पळालेली आहे का नाही हे माहीत नाही, परंतु जुनाच चेहरा आहे. कोण असं वाटते? मला वाटते की मी तुम्हाला अगोदर म्हणलं की सातारा एक्सप्रेस बालमा असेल बकासूरसोबत. चांगली जोड आहे ही पण. बघूया आता. शेवटी बकासूरचा पायरा जो आहे तो गुपित असतो, सगळ्यांना माहीत आहे. आता मी कराडाच्या त्या मैदानामध्ये, वारूंच्या मैदानामध्ये गेलेलो, जोपर्यंत जो मला माहीत होतं पायरा होतो, पण काही लोक अशी होती की पायरा त्यांना माहीत नव्हता. पण मी तुम्हाला अंदाज सांगितलेला की घरचा साज पळू शकतो. बब्या किंवा दुर्गा या दोघातला एक नंदी असू शकतो काळ्या मातीला. आणि मी जास्त करून बब्याचं म्हणलेलं, परंतु शेवटी दुर्गा निघाला. पण शेवटी दुर्गा किंवा बब्या घरचाच साज आहे ना. मग तसंच आज मैदानामध्ये वाटेगाव अंबरनाथकरांचा बादलसुद्धा असू शकतो. खूप दिवस झालं तो मैदानामध्ये नाही आहे. आणि त्या मैदानामध्ये गाडी ही दोघांची मागच्या वेळेस जी आहे ती पळाली होती. आणि त्या मैदानामध्ये उत्तम अशी कामगिरी जी आहे ती केलेली होती त्या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा सज्ज असेल आज बकासूर, आपला महाराष्ट्राचा लाडका देव बकासूर लिंबच्या फाटीवरती. आता मी जाणार आहे का नाही? मी जाणार आहे सेमीला. मी आता बकासूर येतो म्हटल्यानंतर सेमीला जाणार आहे. आता काय होतं आहे, मला थोडीशी माझी किरकोळ अशी कामं आहेत, ती मी कामे करून गाडीचं थोडंसं सर्व्हिसिंग आहे. त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं गाडीचा माझ्या टायर फुटला. त्या दिवशी मला 1 वाजल्या मैदानातनं 9 वाजल्या. सातारा येते याला 12-12:30 वाजल्या. उशीर का झाला, मला जेवण बिवण केलं आणि रस्त्यात गाडीत टायर फुटला. आणि अचानक रात्रीचा टायर बदलणं मुश्किल नव्हतं. परंतु चिंचनेरचे आमचे मित्र आहेत, त्यांचं आयुष्यभर ऋणी राहीन. माझं गाव नेरवाडे सगळ्यांना माहीत आहे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. परंतु तिथं जी चिंचनेर या गावचं ते मला नाव माहीत नाही त्यांचं, परंतु खरंच त्यांची मुलाखत घेऊन येईन मी. त्यांनी माझं खरंच लय उपकार मोठं माझ्यावर केलं. रात्रीचं त्यांनी दुकान उघडलं, टायर बसवला माझ्या गाडीचा. चेष्टा नाही मित्रांनो, आजकाल अंधारात एवढं कोण कोणासाठी करते हो. पण त्यांना सांगितलं की दादा खरा मला लांब जायचे. आणि असू द्या मित्रांनो,
आता आज बकासूर पळतोय, आज महाराष्ट्राचा लाडका, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर आज पळतोय. बकासूरसोबत बलमा किंवा वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल या दोघांच्यापैकी असेल. कदाचित नवीन चेहरा बी असेल, कोण असेल सांगू शकत नाही, परंतु मला तर नावे हेच समोर येतं आहे. परंतु ती पैरा कुणी असू द्या, परंतु आज बकासूर पळतोय हे महत्त्वाचं आहे. बकासूर आता थोड्या उशिरात मैदानात मध्ये दिसेल तुम्हाला, महाराष्ट्राचा लाडका बकासूर.